चला आज आपण 5 मिनिटाच्या आतमध्ये 40 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज कट कसा करावा हे बघूया। सगळ्यात आधी आपल्याला किनारीवरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। त्यानंतर आपल्याला उंचीमध्ये 14.5 प्लस 1.5 इंच अशी 16 इंचावर 2 मार्किंग करून घ्यायची आहे। इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आता आणि या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 5.5 इंचावर 2 मार्किंग करायची आहे शोल्डरची। या 2 मार्किंग झाल्यानंतर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। या स्ट्रेट लाईनीवरती 6.5 इंचावर आपल्याला मुंड्याच्या लाईनची मार्किंग करायची आहे 2 ठिकाणी। त्यानंतर इथे पण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता चेस्ट लाईन टाकायची आहे 11.5 वर मार्किंग करायची। कमरेच्या साईडला सुद्धा 11.5 इंचावर मार्किंग करायची आणि स्ट्रेट लाईन जॉईन करायची। आता आपल्याला मुंडा खोली टाकायची आहे 1 इंचावर मार्किंग करून फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे कमरेच्या साईडला आपल्याला 4 इंचावर मार्किंग करायची आहे 2 ठिकाणी। 4 इंचाची मार्किंग झाल्यानंतर उभी मार्किंग ही 5 इंचावर करायची आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आतमध्ये 2 इंचावर मार्किंग करायची 2 ठिकाणी आणि ही जी मार्किंग आहे तिथे 1.25 इंचावर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। फ्रेंच कर्व घ्यायचा आणि प्रिन्सेस कट कटोरीचा आकार द्यायचा। त्यानंतर आपल्याला पानगड्याचा शेप द्यायचा आहे कटोरीला। व्यवस्थित शेप दिल्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडला 2 इंच बाहेर जायचं आहे आणि इथे कटोरीच्या इथे आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे। 1.5 इंचावर हे दोघं पॉईंट आपल्याला टच करायचे आहेत, हे कटमध्ये जातील। आता हाच अर्धा इंचाचा पॉईंट आपल्याला बाहेर घ्यायचा आहे आणि ही क्रॉस लाईन जॉईन करायची आहे। आता आपल्याला कमरेच्या साईडला अर्धा इंच वर आणि बाहेरच्या साईडला अर्धा इंच वर अशी मार्किंग करून क्रॉस लाईनी ड्रॉ करायच्या आहेत। जशा केल्या आहेत तशाच करायच्या। इथे आपला फ्रंट पार्ट रेडी आहे। आता बॅक पार्टला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर 14.5 प्लस 1 इंच 15.5 इंचावर 2 मार्किंग करायच्या। 2 मार्किंग करून झाल्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। त्यानंतर 5.5 इंचावर शोल्डरसाठी 2 मार्किंग करायच्या। ही सुद्धा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। मुंड्यासाठी आपल्याला या स्ट्रेट लाईनीवरती 6.5 इंचावर मार्किंग करायची आहे 2 ठिकाणी। ही सुद्धा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथे आपल्याला चेस्ट लाईन टाकायची आहे 11.5 इंच, 2 मार्किंग करायची 11.5 इंचावरती आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आपल्याला आता इथे 1 इंच आतमध्ये डाऊन जायचं आहे, मायनस करायचं आहे आणि ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता मुंडा खोलीसाठी 1.25 इंचावर मार्किंग करायची। ही मार्किंग झाल्यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने छान असा सर्कल ड्रॉ करून घ्यायचा। सर्कल ड्रॉ करून झाल्यानंतर आपला बॅक पार्ट सुद्धा रेडी आहे आणि आता आपण हे कट करून घेत आहोत फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट। आता आपण स्लीव कट करत आहोत। स्लीवचा व्हिडिओ हवा असेल तुम्हाला ड्राफ्टिंग आणि कटिंगचा तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हे बघा आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करून झालेलं आहे।